घ्यायचं, अगदी 10-20 हजाराचं पान 70-80 हजाराला विकलं जायचं, त्याच्यातून त्यांची घरं उभी राहिली, त्यांच्या प्रपंच चालला. म्हणजे अनेक प्रपंच चालवण्याचं काम 10 वर्षाच्या माझ्या बैलांनी केलं. अनेक खिलारी गायची बैल माझ्या बैलाबरोबर पळायला असायची, छोटी छोटी वासरं असायची आणि अगदी हलक्या किमतीची असणारी बैल माझ्यावर पळाल्यामुळं मोठ्या मोठ्या किमतीला विकली गेली आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या कुटुंबाचा, त्या परिवाराचा झाला. असा असणारा हा माझ्या बैल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक. मी कीर्तनाचं ज्यावेळेला हँडवेल मला पाठवलं, जवळजवळ 500 लोकांच्या स्टेटसला आजचं हँडवेल आहे कीर्तनाचं. हे कीर्तनकारावरचं प्रेम नाही, हे बैलावरचं प्रेम, हे माझ्या बैलावरचं प्रेम आहे. संपूर्ण गावाने या बैलाला इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं. त्यावेळेला लालीचा कुठला रोग आला होता? लंपी नावाचा रोग आला होता. याही बैलाला तो लालीचा रोग झाला, पण धावणाऱ्या बैलापैकी एकही बैल वाचला नाही, फक्त महादेव वाचला. जणू काय अहो त्या शंकराचं वाहन होतं नंदिनी, या शंकराचा महाद्या. जणू काय त्या नंदीचाच अवतार असणारा हा महाद्या. त्या महादेवी सुद्धा चेअरमन साहेबांवरती खूप प्रेम केलं, संपूर्ण कुटुंबानं त्या बैलावरती खूप प्रेम केलं. जेव्हा अंतकाळ जवळ आला, या बैलाने आपल्याला इतकं दिलं, इतका पैसा दिला, नाव लौकिक दिलं, महाराष्ट्रभर आपलं नाव केलं. त्या बैलाचा शेवटचा काळ सुद्धा आपल्या घरासमोरच झाला पाहिजे, आपल्या दारात झाला पाहिजे, आपल्या घरी झाला पाहिजे. अत्यंत अगदी अंतकरणापासून इच्छा व्यक्त केली आणि तो बैल न विकण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत चेअरमन साहेबांनी तो बैल आपल्या घरामध्ये सांभाळला. बैलाने आपला देह ठेवला. देह ठेवल्यानंतर प्रथम पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात केलं. बैलाची मूर्ती बनवली, त्याची समाधी बांधली, त्याचं मंदिर बांधलं. गेल्या चेअरमन साहेबांच्या अशी बरीच बैल होऊन गेली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये.